भरतवारीचा एक श्लोक आहे, छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनरपि पुनर्कांचनम तप्तवर्णम. आणि छिन्नम 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 पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम प्राणांतेपि प्रकृतीर विकृतीर न जायते नूतन. श्लोकाचा अर्थ असा आहे की ऊस म्हणतो मला तुम्ही किती पिडलं तरी चालेल, पण मी माझी गोळी कधी घालवणार नाही. चंदन म्हणतो तुम्ही मला किती तोडलं तरी चालेल, पण मी माझा सुगंध कधी कमी होऊ देणार नाही. सोनं म्हणते तुम्ही मला किती तापवलं तरी चालेल, पण मी माझी चकाकी कमी होऊ देणार नाही. आणि शंकर महाराज म्हणतात तुम्ही मला किती त्रास दिला तरी चालेल, मी तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. का मास्टर झाले, आणखी काय पाहिजे? प्रत्येक बापाला असं वाटत असते आपला मुलगा शिकला पाहिजे, पण तो एका मुलाचा बाप आहे, पण हजारो मुलं शिकले पाहिजे. त्या बापाचं नाव शंकर महाराज. जे काय म्हणतात, अनुष्ठाने जगादेत वडील ते श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे. वडील कशाला म्हणतात? श्रुती स्मृतीचा अर्थ जे स्वतः आपण होता आणि जे आपल्या कृतीने समाजाला शिकवतात ते वडील. तुम्ही शब्दाने नाही शिकवलं, तुम्ही शब्दाने नाही शिकवलं, तुम्ही कृतीने शिकवलं. आणि एखाद्या तरुणाच्या हातात काठी दिसली ना, लोक शंका घेतात की बाबा तरुण असून काठी कशाला घेतली. पण म्हाताऱ्याच्या हातात काठी दिसली ना, लोक समाधानी होतात की आधार घेण्यासाठी घेतली. मग महाभारतातला एक श्लोक आहे, दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधही. औषध कुणाला दिलं पाहिजे? आजारी माणसाला. तसा आधार कुणाला दिला पाहिजे? निराधाराला. आणि निराधाराला आधार देतो ते वडील. ते वडील. वडील आणि माय आणि बाप. मला असं वाटतं की एखादा मुलगा श्रीमंत असू द्या, त्याच्या घरात सगळ्या सोयी असू द्या, मायबाप तिथं नाहीत राहत. मायबाप जो पोरगा घरी बसेल ना त्या पोराचा. म्हणून आमचं हे बाब आहे की ज्यांना गरज असेल त्यांच्यात नाही. हेच खरे बाप आहेत आपले. हेच खरे बाप आहेत आपले. हा बाप वेदांत शास्त्रामध्ये एका अधिकरणावर दोन धर्म राहत नाही. गाय हे अधिकरण असेल तर त्याच्यावर गोत्व राहतं, आणि अश्व हे अधिकरण असेल त्याच्यावर अश्वत्व राहतं. पण शंकर महाराज हे एक असं अधिकरण आहे की त्याच्यावर दोन्ही धर्म राहतात. त्याच्यावर बापही राहतो, त्याच्यावर माही राहतो. तुम्ही संत माय बाप, माय आणि बाप. माय काय करते? माय सांभाळते. बाप काय करतो? शिकवतो. या मायने सांभाळलेली आणि शिकवली. आणि म्हणून तुम्ही मायबाप आहात. तुम्ही लवकर आता आम्हाला बोलायला लागा, आणि आमची इच्छा आहे की तुम्ही 2 घास जेवण करा. थोडं थोडं जेवण करत जा. वाटल्यास तुम्ही बोलायला लागल्यावर आम्ही महिनाभर इथंच राहू. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे. प्रत्येक शिंपल्यामध्ये काय नाही? मोती नाही. प्रत्येक हत्तीच्या गंड काय म्हणतात गंडस्थळामध्ये काय नाही? मोती. काय? मौतिकम न गजे गजे. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मोती नाही,
तसं प्रत्येक ठिकाणी जरी माणसं दिसत तरी साधू नाही. असं का होते? असे एखादे तुमच्यासारखे, गीतेने सुद्धा सांगितलं मनुष्यानाम सहस्रेश, एखादा कोण जगते हो दुसऱ्यासाठी? खरं सांगा सर, दुसऱ्यासाठी कोण जगते? नाही जगत. मग दुसऱ्यासाठी फक्त साधू जगत असतात. आणि ते सगळं आम्हाला आज प्रत्यक्ष दिसते की जे आमच्या समोर आहे. खूप काम केलं तुम्ही, ज्याचं काम त्याला समजत नाही. काम करणाऱ्या माणसाला आणखी पुढे काम करायची इच्छा असते. पण मला असं वाटतं की मी नेहमी सांगतो, आम्हाला जे 7 जन्म जमणार नाही ते तुम्ही 25 वर्षात करून 25 वर्षात करून तुम्ही लवकरच स्वस्थ व्हा आणि थोडं जेवण करत जा. थोडं 2-3 घास जेवायचा प्रयत्न करा आणि धीरे